पुढल्या राजकीय बातम्यांकडे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहिलं आहे आणि या पत्रामध्ये सुनेत्रा पवारांनी पटेल तटकरे यांच्या नावापुढे कोणत्याही पदाचा उल्लेख केला नाही। सुनेत्रा पवार या तटकरे आणि पटेल यांच्यावर नाराज असल्याची सूत्रांची माहिती आहे। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहिलं आहे। राष्ट्रवादीचे अध्यक्ष म्हणून सुनेत्रा पवारांनी हे पत्र लिहिलंय। राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी माझी नियुक्ती झाल्याचं सुनेत्रा पवारांनी पत्रामध्ये म्हटले। या पत्रामध्ये त्यांनी 26 फेब्रुवारीला निवड झालेल्या सर्वसाधारण सभेची माहिती दिली। तसंच 28 जानेवारी ते 26 फेब्रुवारी दरम्यान निवडणूक आयोगाकडे आलेलं कोणतंही पत्र ग्राह्य न धरण्याचा उल्लेख पत्रामध्ये करण्यात आलाय। या पत्रामध्ये सुनेत्रा पवारांनी कार्यकारिणीच्या सदस्यांची नावं दिली आहेत, मात्र यामध्ये पटेल आणि तटकरे यांच्या नावापुढे कोणत्याही पदाचा उल्लेख करण्यात आला नाही। दरम्यान 16 फेब्रुवारीला तटकरे आणि पटेलांनी निवडणूक आयोगाला एक पत्र लिहिलं। या पत्रामध्ये अध्यक्षांप्रमाणेच कार्यकारी अध्यक्षांनाही अधिकार दिले होते। तटकरे पटेल यांच्या पत्रानंतर पक्षाच्या संविधानामध्ये हा बदल करण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप झाला। या पत्रानंतर सुनेत्रा पवार तटकरे आणि पटेल यांच्यावर नाराज असल्याची सूत्रांची माहिती आहे। सुनेत्रा पवार या दिल्ली दौऱ्यावर आहेत। यावेळी त्यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला असता त्यांनी उत्तर दिलं नाही। त्यामुळे सुनेत्रा पवारांचं हे मौन नेमकं काय सांगते असा प्रश्न उपस्थित झाला। तुम्ही प्लीज काही कोण अध्यक्ष कारण प्रफुल्ल पटेलांचं पद नाहीये आवश्यक। दरम्यान पटेलांना कार्यकारी अध्यक्षांच्या पदावरून काढलं नसल्याचं स्पष्टीकरण पार्थ पवार यांनी दिलंय। तो त्यांच्या पक्षाचा प्रश्न आहे, तो त्यांच्या पक्षाचा तो निर्णय आहे आणि नाराजी वगैरे असत मी काही तिथं बघितलं नाही। ते पत्र वहिनींनी तिथं इलेक्शन कमिशनला पाठवलेलं आहे। ते त्यांच्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत। सगळे अधिकार हे त्यांच्याकडेच असले पाहिजेत आणि त्याच पद्धतीचं एक पत्र त्यांनी तिथं पुढे दिलंय। त्याच्यात काही गैर किंवा चुकीचं आहे असं मला वाटत नाही।